नमस्कार. लोकमान्यमध्ये स्वागत. आज आपण पाहणार आहोत MPSC संयुक्त पूर्व परीक्षेसाठी लोकमान्य सुरू केलेल्या कंबाईन 2020 सिरीजमधील आयोगाच्या प्रिव्हियस इयर प्रश्नाचे विश्लेषण, ज्यामध्ये इंडियन पॉलिटीमधील आपण स्थानिक स्वराज्य संस्था हे पाहणार आहोत. हा पॉलिटीमधील भाग 13वा आहे. आता आपण सुरू करतोय. पहिला प्रश्न, भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात पंचायत राज संस्थांचे स्वयंशासन संस्था असे वर्णन केले आहे? हे सर्वात महत्वाचं आहे की पंचायत राज यांचं स्वयंशासन संस्था वर्णन कुठं आहे. हे 73व्या घटना दुरुस्ती, उद्देश पत्रिका किंवा मूलभूत हक्क किंवा राज्य नीती तत्वाची मार्गदर्शक तत्वे हे आपल्याला एकदम सर्वच बाजूनी विचार करता असू शकतं असं वाटू लागतं. पण आपल्याला माहीत पाहिजे की पंचायत राज या संस्थांचा उल्लेख कलम 40 मध्ये दिलेला आहे. त्यामुळे मार्गदर्शक तत्वे जी कलम 36 ते कलम 51 आहेत भाग 4 मध्ये, त्यामध्ये कलम 40 आहे ग्रामपंचायतीचं संघटन. यामध्ये स्वयंशासन संस्था म्हणजेच ग्रामपंचायत हे लक्षात असू द्या. मग पंचायत राज संस्थांचे स्वयंशासन संस्था असा उल्लेख आपल्याला राज्य नीती तत्वाची मार्गदर्शक तत्वे यामध्ये मिळतो. त्यामुळे उत्तर 4 आहे. 2. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमाबाबत काय खरे नाही? परत एकदा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमाबद्दल प्रश्न विचारला होता. हे 2012 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. त्यावेळेस या कायद्याबद्दल प्रश्न विचारले जायचे. आता सध्या आपल्याला भेटत नाहीत, पण तरी लक्षात असू द्या. ग्रामपंचायतीचा जो काय अधिनियम आहे, जिल्हा परिषद व पंचायत समितीचा जो अधिनियम आहे किंवा महानगरपालिकेचा अधिनियम आहे, याबद्दल थोडंफार पाहून ठेवा. या अधिनियमाला महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 96 असे म्हणतात. तो संपूर्ण महाराष्ट्राला लागू आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चा आहे. अंमलबजावणी 1 मे 1962 पासून झाली. सध्या 36 जिल्हे आहेत, परंतु 34 जिल्हा परिषद आहेत, यांना हा लागू आहे. हे लक्षात असू द्या. त्यामुळं हा अधिनियमाला महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 96 म्हणतात. हे चुकीचं आहे. तो संपूर्ण महाराष्ट्रभर लागू आहे. तर तो इथे 96 नाही, ते 1961 आहे. चुकून 96 झालेला आहे, त्यामुळे हे पर्याय बरोबर आहे. आणि तो संपूर्ण महाराष्ट्रभर लागू आहे. तर महाराष्ट्रभर लागू नाही, तर तो महाराष्ट्रातील फक्त 34 जिल्हा परिषदांना लागू आहे. आणि तो ग्रेट मुंबईला लागू नाही. हे पर्याय बरोबर आहे. मुंबईसाठी वेगळं आहे. त्यामुळं यामध्ये ग्रेटर मुंबईमध्ये महामुंबईला हा लागू नाही. तो संपूर्ण महाराष्ट्राला लागू आहे. हे चुकीचं आहे. त्यामुळे ब हे चुकी ठरतं. त्यामुळे खरे नाही विचारले, त्यामुळे ब खरे नाही. तर पर्याय 2 हा आपलं उत्तर आहे. स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा म्हणून कोणत्या समितीची निर्मिती केली जाते? सर्वात महत्वाचं आहे. स्थानिक कारभारात लोकांचा कारभार वाढावा म्हणून कोणत्या समितीची निर्मिती केली जाते? तर प्रभाग समितीची. महापालिकेमध्ये ही एक समिती आहे, महानगरपालिकेमध्ये. आणि स्थानिक लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रभाग समितीची महत्त्व ठरते. जिल्हा परिषदेमध्ये स्थायी समिती असते, विशेष समिती असते, नियोजन समिती सगळीकडेच आपण पाहतो. जे नियोजन केलं जातं प्लॅनिंग, ते झेडपीला सुद्धा असतं आणि महानगरपालिकेमध्ये असते. पण प्रभाग समिती ही नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी महत्वाची आहे. उत्तर 2. कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे पंचायतींना घटनात्मक दर्जा देण्यात आला? तर 73व्या घटनादुरुस्तीनं. गावातून गोळ्या गेला जमीन महसूल किती वाटा? परत एकदा रिपीटेड प्रश्न आहे. 30%. पुढेपैकी कोण जिल्हा परिषदेच्या काउन्सिलर बनू शकतो? एखाद्या व्यक्तीस न्यायालयाने मनस्थिती ढासळलेली म्हणून घोषित केले असल्यास आणि बहिरी व मुकी व्यक्ती, तर हे दोन्ही बनू शकत नाही. कारण मनस्थिती ढासळलेली आहे आणि बहिरी व मुख्य आहे, हे दोन्ही व्यंग आहेत. त्यामुळं कोणी जिल्हा परिषदेचा काउन्सिलर बनू शकत नाही. पर्याय 3 हे आहे. स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीत आहे? साधारण स्थानिक स्वशासन हा राज्याच्या सूचीमध्ये विषय आहे. त्यामुळे राज्य सूची उत्तर आहे. केंद्र सूचीमध्ये नाही, समोरच्या सूची नाही. पंचायत राज्य सूची तर नसतेच. पंचायत समितीच्या कोणत्याही सभासदाचे सदस्यत्व राज्य शासन गैरवर्तणुकीच्या कारणास्तव संपुष्टात आणू शकते जर पंचायत समितीने तसा प्रस्ताव हजर व मतदानात भाग घेणाऱ्या टिंबटिंब सभासदांच्या होकारार्थी पाठवला तर. जर किती टक्के पाहिजे? तर 1/3. म्हणजे लक्षात ठेवा, 66% सभासदांनी होकार पाठवला तर हे उत्तर ह्याचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न पाहावे लागतील की टक्केवारी सुद्धा आता लक्षात ठेवावी लागणार आहे. याचं उत्तर 66% आहे. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कारभार टिंबटिंबच्या महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा व त्यातील वेळोवेळी झालेल्या बदलानुसार चालतो. तर 1958 महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कारभारचा कायदा आहे, लक्षात असू द्या.
महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण शेवटी केव्हा वाढवले? साधारण हे आरक्षण 2011 मध्ये वाढवण्यात आलं होतं. महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या चेअर असतात म्हणजे महत्वाच्या हे आहेत त्यामध्ये आरक्षण महाराष्ट्राने सुरुवात केलेली आहे आणि हे आरक्षण आता संपूर्ण देशामध्ये काही राज्यांनी लागू केलेलं आहे, कारण केंद्रानं हे प्रत्येक राज्यावर डिपेंड केलं होतं की पंचायत राज कोणकोणत्या पद्धतीनं तुम्ही अंमलात आणायची आणि त्यानुसारच महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता 50% आरक्षण जाहीर केले. 110वी घटना दुरुस्ती आहे. आता 2011 मध्ये महिलांना स्थानिक स्वराज्यामध्ये 50% आरक्षण आता घटना दुरुस्ती करूनच आलेलं आहे. 73 घटना दुरुस्तीने 33% होते, आता 50% झालेलं आहे. हे सर्वात महत्वाचं आहे. पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो? तर गट विकास अधिकारी BDO. तुमच्या लक्षात असेलच पदसिद्ध सचिव असतो. BDOची नेमणूक MPSC मार्फत होते. नेमणूक राज्य शासन करते. कलम 98 नुसार कार्य चालतात. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख, ग्रामसेवकाला किरकोळ रजा देणं, पंचायत समितीचा अर्थसंकल्प झेडपीला पाठवणं हे सर्व काम आहे त्यांची. ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती आहे? तर 18 वर्ष. सर्वात महत्वाचं आहे की गावातील सर्व मतदाराचा समावेश ग्रामसभेमध्ये होतो, त्यामुळे ग्रामसभेचं मतदानाचं वय 18 वर्ष असल्यामुळे ग्रामसभेचा सदस्य होण्यासाठी सुद्धा 18 वर्ष आहे. इथं मतदानाचं वय विचारात घ्या. तुम्हाला ग्रामसभेचे सदस्य विचारले, ग्रामपंचायतीचं नाही. ग्रामपंचायतीसाठी 21 वर्ष आहे. लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी एकत्रित गट ग्रामपंचायत स्थापन करता येते. डायरेक्टली प्रश्न विचारलाय. 500 पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर गट ग्रामपंचायत स्थापन केली जाते. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. पुढील विधाने पहा. प्रत्येक जिल्हा परिषदेला राज्य शासनाने नेमणूक केलेला एका मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. जर एखादा जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारीस परत घेण्याकरिता 2/3 मताधिकाऱ्यांनी कळवले, तसे करणे राज्य शासनात भाग पडते. दोन्ही बरोबर आहे. जेडपीला CEO असतो, त्याला आपण मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतो. जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 94 त्याची नेमणूक होती. दर्जा IAS चा असतो. नेमणूक राज्य शासन करतं. राज्य शासन आणि जिल्हा परिषद मधील तो दुवा असतो आणि या संदर्भात जे दोन्ही स्टेटमेंट आहेत ते दोन्ही बरोबर आहेत. हे सर्वात महत्वाचं आहे की जिल्हा परिषदेला राज्य शासनाने नेमणूक केलेला मुख्य कार्यकारी अधिकारी असतो आणि त्याला परत घेण्यासाठी 2/3 मताधिक्याने कळवावं लागतं. महाराष्ट्रात पंचायत राज्यामध्ये स्त्रियांची किती टक्के आहे? सध्या 50% आहे. मगाशीच आपण पाहिलेलं आहे. यानंतर ग्रामपंचायतीचा तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत? तर ग्रामपंचायत तपासणी कोण करू शकतो? महसूल आयुक्त. हे सर्वात महत्वाचं आहे. जो महसूल आयुक्त असतो ते तपासणी ग्रामपंचायतीची करू शकतात. अधिकार महसूल आयुक्ताकडे आहे, हे लक्षात असू द्या. यानंतर आपण काही कलमाविषयी प्रश्न आले होते ते पाहणार आहे. डायरेक्ट कलमांच्या जोड्या विचारल्या होत्या, त्यामुळे काही कलम आहेत. सूची, अनुसूची, खटले, कलमे यावर प्रश्न येत असतात. डायरेक्टली पाठ करून ठेवायचे. कोणती सूची आहे, कोणती अनुसूची आहे, कोणते खटले आहेत, कोणकोणती कलमे आहेत, या संदर्भात आपण सेपरेट केलेले आहेत प्रश्न, ते पाहणार आहोत. पहिला आहे संसदेची निर्मिती. आता बिनचूक जोडी म्हणजे बरोबर जोडी ओळखायची. संसदेची निर्मिती कलम 81. नाही. संसदेची निर्मिती कलम 79 नव्हती. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत कलम 54. नाही. कलम 55 आहे हे. भारताचा उपराष्ट्रपती कलम 64. भारताचा उपराष्ट्रपती कलम 63 आहे. 64. उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो. भारताचा महान्यायवादी कलम 76. हे बरोबर आहे. त्यामुळे पर्याय चौथा हा बिनचूक म्हणजे बरोबर ठरतो. 18वा प्रश्न आहे. पुढीलपैकी योग्य जोडी पर्याय निवडा. तुम्हाला सूची आणि त्याचा विषय ह्याच्या जोड्या लावता आले पाहिजेत. साधारण आपल्या लक्षात येईल की टपाल खातं कुणाकडे आहे? दिव्यांग आणि बेरोजगारांना सहाय्य, बँकिंग, सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणी तीर्थयात्रा. टपाल खातं ही संघ सूचीमध्ये ब हे बरोबर आहे. ब बरोबर असणार आहे तर ब 4 ती बरोबर आहे. आता बँकिंग कुठं आहे? बँकिंग संघ सूचीत हे बरोबर आहे का? तर संघ सूचीमध्येच बँकिंग आहे. सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणचे तीर्थयात्रा हे राज्य सूचीत नाही. काही केंद्राकडे आहेत, त्यामुळं ड हे काय होतं? चुकीचं होतं. हे लक्षात ठेवा. भारताच्या बाहेरील तीर्थयात्रा हे संघ सूचित आहेत, जसं हजला जाणं, आणि भारतातील यात्रा हे राज्य सूचित येतात, त्यामुळे ड हे चुकीचं ठरतं. जर यातलं 1, 3, 4 हे पर्याय ड मुळे जातात, उत्तर फक्त 2 राहील. भारताच्या संविधानाच्या अंतर्गत विषय आणि सूची यांच्या जोड्यांपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? जंगले समवर्ती सूची, स्टॉक एक्सचेंज समवर्ती सूची, पोस्ट ऑफिस, बचत बँक केंद्र सूची आणि सार्वजनिक आरोग्य राज्य सूची. आता स्टॉक एक्सचेंज हा राज्याचा विषय नाही. जर राज्याचा विषय असतो तर प्रत्येक राज्यात स्टॉक एक्सचेंज असतं, त्यामुळे हे समवर्ती सूचित नाही तर हे केंद्र सूचित आहे. त्यामुळे 2 हे काय चुकीचं आहे असं डायरेक्टलीच आपल्या लक्षात येतं. शेअर मार्केट कुणाकडे आहे? केंद्राकडे आहे. जंगली समवर्ती बरोबर आहे. पोस्ट ऑफिस, बचत खाते आत्ताच पाहिलं केंद्र,
सार्वजनिक आरोग्य राज्यसूचित आहे. आता आपण कोरोनाच्या काळात पाहिलं राज्यांना जास्त करावं लागतंय, त्यामुळं हे उत्तर स्टॉक एक्सचेंजचे समवर्ती सूचित हे अयोग्य जोड आहे. खालीपैकी कोणते विषय समवर्ती सूचीत समाविष्ट केले गेले आहेत? सूची, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची पाठच करून ठेवा, जेणेकरून प्रश्न चुकलेच नाही पाहिजे. प्रत्येक वेळेस प्रश्न त्यांनी विचारलाय, त्यामुळे कंबाईन 2018ला हा प्रश्न आलेला आहे. वीज, विहावा आणि घटस्फोट, दत्तक, वजन आणि मापे आणि त्यांच्या मानकाची स्थापना, कामगार संघटना. हे लक्षात घ्या की यामध्ये कोणकोणते कुठं विषय आहेत. हे जर आपल्या लक्षात असेल तर लगेच सोपं होऊन जातं. आता समोरचे सूचीत विचारले, वीज, विहावा आणि घटस्फोट, दत्तक, कामगार कायदा हे समवर्ती सूचित आहे. वजन आणि मापे आणि त्यांच्या मानकाची स्थापना हे आता समवर्ती सूचित होतं, ते समवर्ती सूचीतून काढून टाकलेलं आहे. हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला लगेच हे होतं. वजन आणि मापे यामध्ये प्रमाणिके सोडून वजन मापे असेल तर ते समवर्ती सूचित, बाकी सर्व केंद्र सूचित आहे. यानंतर निवडणुकासंबंधी राज्यघटनेची तरतुदी विचारल्या. 325, 326, 327, 329 या तरतुदी लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला हे होतं. तर यामध्ये 325 जी तरतूद आहे ती धर्म, जात, वंश व लिंग यापैकी कोणत्याही आधार व्यक्तीला मतदार म्हणून अपात्र ठरवता येणार नाही. 326 आहे प्रौढ मतदाधिकार निवडणुका. 327 आहे मतदार यादी तयार करणे. आणि 329 आहे मतदारसंघाचे परिसीमन. हे सर्वात महत्वाचं आहे निवडणुकासंबंधी, तेव्हा पर्याय हा एक बरोबर ठरतो. आता जोड्या लावायचे. मूलभूत अधिकार, राज्य नीती तत्वाची मार्गदर्शक तत्वे, संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र आणि नागरिकत्व. पर्याय आपल्याला दिलेले आहेत. यामध्ये सर्वात महत्वाचं पहिलं संघराज्य व त्याचे क्षेत्र भाग 1 मध्ये, मूलभूत अधिकार भाग 3 मध्ये, नागरिकत्व भाग 2 मध्ये, राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे भाग 4 मध्ये. यामुळे पर्याय हा 4 बरोबर ठरतो. खालील तरतुदींपैकी कोणती तरतूद भारतीय संविधानाच्या 7व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहे? भाषा, घटक राज्य, राज्यसभेतील जागांची वाटणी, केंद्र राज्य व समवर्ती सूची. हे लक्षात असू द्या की सूची ह्या 7व्या परिशिष्टामध्ये समावेश आहेत, त्यामुळे चौथं उत्तर बरोबर आहे. पहिली कोणती, दुसरी कोणती, 8वी कशासाठी, भाषेसाठी, 9वी कशासाठी, लँड रिफॉर्मसाठी, 10वी कशासाठी, पक्षांतर बंदी कायदा, 11वी कशासाठी, पंचायत राज, 12वी कशासाठी, महानगरपालिकेसाठी तरतूद, 4थी कशासाठी, राज्यसभेच्या सीट्ससाठी, 3री कशासाठी, दुसरी कशासाठी, सॅलरीसाठी. सर्वांची कोणकोणती सॅलरी नमूद आहेत ते व्यवस्थित बघून ठेवा. पहिलं काय आहे, संघराज्य, त्यामध्ये राज्य घटक राज्य आणि जे हे असतील केंद्रशासित प्रदेश या संदर्भात आहे. अशा परिशिष्ट पाहून ठेवा, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये काय काय आहे ते लक्षात येईल. भाषेचा 8वा आहे, घटक राज्याचं साधारण किती आहे, पहिलंच आहे राज्यसभेतील जागाची वाटणी, 4था आहे. त्यामुळे आपलं चौथा पर्याय उत्तर आहे केंद्र राज्य समवर्ती सूची 7वी परिशिष्ट. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार देवनागरी लिपीमध्ये हिंदी अधिकृत व्यवहार भाषा आहे? साधारण भाषेबद्दल जे आहे ते लक्षात ठेवा. 350A असेल, 343, 344, 345, 348, 350B, 351. जेवढी भाषेची कलम आहे तेवढी लक्षात ठेवा. 350A मध्ये भाषिक अल्पसंख्याकांसाठी मुलांना प्राथमिक स्तरावर मातृभाषा शिक्षण. 350B भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकारी. 351 हिंदी भाषेसाठी विकासकासाठी निर्देश. आणि 343 संघराज्याच्या राज्यभाषेबद्दल तरतुदी. त्यामुळे याचं उत्तर काय, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार देवनागरी लिपीमध्ये हिंदी व्यावहारिक भाषा आहे असे नमूद आहे? तर ते नमूद आहे 343 संघराज्याच्या राज्यभाषेबद्दल तरतुदीमध्ये. 2 उत्तर आहे. यानंतर परत एकदा जोड्या विचारल्यात. अ, ब, क. संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची. इकडं 1, 2, 3 दीपगृहे, शिक्षण, कारागृहे. यामध्ये संघसूचीमध्ये काय, राज्यसूची काय, समवर्ती सूचीमध्ये काय? जर तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, समवर्ती सूचीमध्ये शिक्षण हे येतं. राज्य सूचीमध्ये काय असणार आहे, कारागृह. आणि संघ सूचीमध्ये आपल्याला काय असणार आहे, दीपगृह. हे लक्षात ठेवा, जेणेकरून आपल्याला चुकणार नाही. परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत असणार आहे, तर केंद्रीय यादीत. परराष्ट्र धोरण हे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं असल्यामुळे ते केंद्रात सूचित आहे. भारताच्या घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आलेली आहे, तर 22 भाषांना मान्यता दिली आहे. एकूण 24 भाषा. ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो 24 भाषेमध्ये, पण 22 भाषा ह्या घटनेमध्ये नमूद आहेत. यामध्ये राजस्थानी आणि इंग्रजी नाही, हे लक्षात असू द्या. बाकी सर्व भाषा आहेत. 21वी घटनादुरुस्ती, 71वी घटनादुरुस्ती, 92वी घटनादुरुस्ती लक्षात असू द्या. राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवतो, तर संबंधित राज्याचा राज्यपालाकडे सोपवतो. आणि इकडं राष्ट्रपतीकडे, हे लक्षात असू द्या.
राज्यामध्ये असेल तर राज्यपाल, केंद्रीय असेल तर राष्ट्रपती. त्यामुळे दोनही उत्तर बरोबर. राज्याचे महाधिवक्ता. घटक राज्याचा महाधिवक्ता पदाबाबत खालील विधिमंडळापैकी कोणते बरोबर नाही? बघा, कलम 165 नुसार राज्याच्या महाधिवक्ता पदाची तरतूद केली आहे, हे बरोबर आहे. त्याच्या कार्यकालाबरोबर राज्यघटनेत काही सांगितले नाही, हे पण बरोबर आहे. राष्ट्रपतीची मर्जी किंवा काय असेल ते तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. कुणाचा कार्यकाल कशा संदर्भात आणि कसा असतो, तर राजीनामा कुणाकडे देतात, महाभियोग कुणाकुणावर चालवला जातो, 1/3 सभागृहाची मतदान केल्यानंतर कुणाची निलंबित केलं जातं, UPSCचे सदस्य असतील, UPSC मेंबर असतील किंवा न्यायमूर्ती असतील, यांची कशा पद्धतीनं त्यांचं आपण हे करतो पदच्युत, हे सर्व लक्षात असलं पाहिजे. भारताच्या राष्ट्रपतींनी निश्चित केल्याप्रमाणे वेतन व भत्ते सवलती मिळतात, हे आता महाधिवक्तेच्या बाबतीत बरोबर आहे का? तर कोण निश्चित करणार आहे यांचं, हे सर्वात महत्त्वाचं तुम्हाला लक्षात पाहिजे की कुणाचं वेतन कोण निश्चित करतं. राज्य विधिमंडळात सदस्यांना मिळणारे सर्व विशेष अधिकार उपभोगता येतात, बरोबर आहे. संसदेमध्ये ते जर असतील तर जेवढे प्रिव्हिलेजेस आहेत त्याला म्हणतो, ह्या प्रिव्हिलेजेस त्यांना पण असतात. आणि याबाबत सर्वात महत्त्वाचं आहे की घटक राज्याचे राज्यपाल निश्चित केल्याप्रमाणे वेतन व भत्ते कुणाला मिळतात? महाधिवक्त्याला. आणि महाधिवक्त्याच्या या संदर्भात जर हे असेल राष्ट्रपती हे करणार नाही, कारण घटक राज्याचा आहे म्हणजे राज्यपाल आहे, त्यामुळे पर्याय 3 हा चुकीचा ठरतो. केंद्राचा असेल तर राष्ट्रपती, राज्याचा असेल तर राज्यपाल. महाधिवक्ता यांच्या बाबतीत खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे हे विचारले. महाधिवक्ता हा कायदेविषयक अधिकारी असतो कुणाचा? केंद्र सरकारचा. त्यामुळे कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे आता आपल्याला विचारले. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी व्यक्ती अर्हताप्राप्त असेल अशा व्यक्तीस नेमता येईल. उच्च न्यायालयाचा विचार घेऊन राज्यपाल नियुक्ती करतात, तो राज्याचा प्रथम कायदेविषयक अधिकारी आहे आणि त्याच मतदानाच्या अधिकारासह राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाच्या कामकाजात हजर राहून भाषण करण्याचा अधिकार आहे. आता आपल्याला विचारले की यामध्ये कोणतं बरोबर आहे, तर तो राज्याचा प्रथम कायदेविषयक अधिकारी आहे, हे बरोबर आहे. हे 2015ला प्रश्न विचारला होता. बरोबर चूक हे व्यवस्थित बघा. खालीपैकी विधाने लक्षात घ्या. संविधानाच्या 165व्या कलमानुसार राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. महाधिवक्त्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात. आता आपल्या लक्षात यायला पाहिजे, आपण आत्ताच वाचलं राज्यपाल करतात, त्यामुळे चुकीचं आहे. 1 आणि 2 पर्याय गेला, राहिले 3 आणि 4. त्याला राज्याच्या विधिमंडळाचे कामकाज भाग घेण्याचा व मत मांडण्याचा अधिकार आहे का? आहे. तो राज्य शासनाचा कायदेविषयक सल्लागार आहे का? आत्ताच पाहिलं, तो प्रथम कायदेविषयक सल्लागार असतो, त्यामुळे 4था पर्याय बरोबर आहे. घटक राज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतं? आपण पाहिलं, राज्यपाल. थँक्यू. अशा पद्धतीनं आपण सर्व पॉलिटीचे प्रश्न पाहून झालेत. यानंतर आपण जे इतिहासाचे कंबाईनला प्रश्न आलेत ती सिरीज सुरू करू. तुम्ही लोकमान्यसोबत जोडलेले राहा. लाईक करा, शेअर करा, मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले टेलिग्राम लिंक जॉईन करून वेळोवेळी जे अपडेट असतील ते तुम्ही पाहत राहा. थँक्यू व्हेरी मच.